जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर. तर या चॅनलवर सध्या आपण बीएमसी बाबत जी काही भरती निघालेली आहे, रिक्त पदांची जाहिरात निघालेली आहे आणि फॉर्म भरायलाही सुरुवात झालेली आहे. तर त्या भरतीच्या बाबतीत अगदीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत आणि तसं पुढे याच्यावर आपण बीएमसी बाबत महत्त्वपूर्ण क्वेश्चन आन्सर ही पुढे चालू करणार आहोतच. ठीक आहे. तर सध्या आपण पाहतोय ते म्हणजे ही काही जाहिरात निघालेली आहे, याच्यामध्ये कुठला पॉइंट काय आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बीएमसी म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका भरती, याच्यामध्ये जी लिपिकच्या जागा निघालेल्या आहेत 1846 जागा निघालेल्या आहेत. जागांमध्ये पुढे वाढ होऊ शकते असं सांगितलेलं आहे. तर या जागा ज्या आहेत तर ह्याच्यामध्ये परीक्षेचं स्वरूप कसं आहे, बीएमसी साठी परीक्षेचं स्वरूप काय ठरवण्यात आलेलं आहे, तर ते स्वरूप आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि या महत्त्वपूर्ण व्हिडिओंचं या आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन जर तुम्हाला हवं आहे तर त्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवायचं आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आपण चालू करूयात. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की परीक्षेचं स्वरूप काय आहे, म्हणजे पेपर पॅटर्न थोडक्यात. पण त्याआधी आपण बघूयात की विषय कुठले कुठले आहेत, म्हणजे आपल्याला कळायला की माझा अभ्यास आणि हा अभ्यास मॅच होतोय का. नाही तर असं व्हायचं मी करतोय पोलीस भरती पण इकडे विषय नाहीये, पण असं तर होणार नाही. आपण पोलीस भरती करतोय ते सगळे विषय इथं अवेलेबल आहेत. त्यामुळे मी सांगते नेहमी ज्यांचं टायपिंग सर्टिफिकेट असेल लिपिक पदासाठी आहे, प्रत्येकाने फॉर्म भरायचा. फॉर्म भरायलाही सुरुवात झालेली आहे. ओके. तर पाहूयात आपण. सगळ्यात पहिलं तर इथं तुम्ही पाहू शकता परीक्षेचे विषय कोणते कोणते विषय किती किती मार्काला आहेत ते आपण पाहूयात. ठीक आहे. सगळ्यात पहिलं आहे आपली मराठी भाषा आणि मराठी भाषेचं व्याकरण. किती मार्काला आहे. एकूण प्रश्न 25 आहेत. एका प्रश्नाला 2 गुण असतील, असे एकूण 50 गुण मराठी व्याकरण, मराठी भाषा व व्याकरण. ठीक आहे. भाषेचं माध्यम मराठीच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्रजी भाषा आणि इंग्रजी व्याकरण. ओके. सेम आहे, पेपर पॅटर्न सेम आहे 25-25चा. 25 प्रश्न 50 मार्काला जो पेपर असेल तो तेच माध्यम असेल इंग्रजी. आता सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, माध्यम तर मराठीत सोडवतो ना आपण, सामान्य ज्ञान वगैरे. तर हे यांचं माध्यम मराठी आहे. प्रश्न 25-25 आहेत. एका प्रश्नाला 2 गुण. या पद्धतीने 25 प्रश्न 50 मार्काला आहेत. अशा पद्धतीने 100 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये सोडवायचे आहेत. 100 प्रश्न तर आपण आपल्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा सोडवत होतो. फक्त इथं काय झालेलं आहे की बौद्धिक चाचणी दिलंय. बौद्धिक चाचणीमध्येच तुम्हाला थोडंफार गणितही येतं, बुद्धिमत्ता नाही दिलंय डायरेक्ट. त्याच्यामुळे याच्यामध्ये गणित थोडंसं आहे. तुम्ही जर पेपर पाहिला गेल्या वर्षीचा याचा तर गणितही याच्यामध्ये आहे. ठीक आहे. तर हे 4 विषय आहेत. आपल्याला 100 प्रश्न 200 मार्कांना आहेत. ठीक आहे. आता महत्वाचं येतं ते म्हणजे पेपर पॅटर्न बघितला आपण, पण सगळे प्रश्न कुठल्या बेसवर असतील. म्हणजे तसं आम्हाला फॉर्म भरायला नाही तर उगाच पैसे वाया जायचे. पैसे काय कमी नाहीये, 1000 रुपये फी आहे खुल्या प्रवर्गाला, मग वाया नको जायला. माहिती पाहिजे आपल्याला कुठल्या बेसवर आहे. तर इथं वरती नमूद आहे. काय आहे नमूद, तर तुम्ही पाहू शकता. तर यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा जो काही दर्जा असणार आहे, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 12वीच्या दर्जाच्या समान राहील, म्हणजे 12वीच्या बेसवर ही परीक्षा आहे. ठीक आहे. सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप इथं तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. 12वीचा दर्जा आहे. इथंच थांबवू नका, जरा थांबा, व्हिडिओ बंद करू नका, 2 मिनिटं फक्त ऐकून घ्या माझं. ठीक आहे. तर 12वीच्या बेसवर तुम्हाला ही भरती द्यायची आहे. पण सगळ्यात शेवटी जर तुम्ही पाहाल, बेस आहे 12वी, पण ठीक आहे, 1 मिनिट, बेस आहे 12वी, पण तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते कुठल्या लेवलचे आहेत. लेवल तुम्ही इथं पाहू शकता, पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन अँड रिलेटेड इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे. 4 विषय आपले कळाले. मगाचे 4 विषय कुठले होते, मराठी भाषा व व्याकरण, इंग्रजी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. 4 विषय आहेत. 25 प्रश्न 50-50 मार्काला, 100 प्रश्न 200 मार्कांना, हे बघितलं बरोबर. 12वीच्या बेसवर आहे हे पण बघितलं. पण प्रश्न बघायचे, ह्यांच्या 25 प्रश्नांपैकी 6 प्रश्न ग्रुप ए लेवलचे असतील, 6 प्रश्न ग्रुप बी लेवलचे असतील, 6 प्रश्न ग्रुप सी लेवलचे असतील आणि 7 प्रश्न ग्रुप डी लेवलचे असतील. म्हणजे डिवायडेशन बघा प्रश्नाचं. सगळेच सोपे आहेत असंही नाही, आणि 12वी म्हणजे सुद्धा सोपी नाहीये ना. हे थोडी ना 10वीच्या बेसवर आहे, नाही ना.
आणि ग्रुप ए चे काही काही प्रश्न सोपे असतात, सगळेच नाही म्हणते मी. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि डी तर आपल्या एकदम ओळखीचेच आहेत ना. फक्त तुम्हाला लक्ष द्यायचंय आता ग्रुप ए चे प्रश्न आणि ग्रुप बी च्या प्रश्नांचा अभ्यास कसा करायचा. ठीक आहे, तर काहीच अवघड नाहीये, फक्त असं सांगण्यात आले, पण त्यातलेही सोपे प्रश्न ग्रुप ए आणि बी लेवलचे तुम्हाला याच्यात विचारण्यात येतील. तर गेल्या वर्षीचा तुम्ही जर पेपर एखादा बघितला तर तुम्हाला नक्कीच हे लक्षात येईल. बृहन्मुंबई महानगरपालिका लिपिक पदासाठी जी भरती झाली होती, एकदा पेपर पाहून घ्या तो. ठीक आहे, तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की प्रश्न सुद्धा आपल्या पोलीस भरतीमध्ये असं नाहीये की 6 प्रश्न असे 6 असे, काहीच नाही. एखाद्या पेपरला अख्खा आपला मराठीचा शब्दसंग्रह विचारून टाकतील, एखाद्या जिल्ह्यामध्ये तर प्रश्न शब्दसंग्रह दिसणार पण नाही. तर असं इथं नाहीये, इथं ठरवलेलं आहे 6 6 6 आणि 7. तर फक्त आपलं हे जे काही आहे बौद्धिक चाचणी 7 प्रश्न ग्रुप ए लेवलचे आहे, बाकी 6 6 6 ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी लेवलचे आहे. तर या पद्धतीने तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन. ठीक आहे, तर महत्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. माहिती महत्वपूर्ण असेल तर नक्कीच शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि अजून तुम्हाला असा व्हिडिओ कुठल्या पॉइंटवर हवाय तेही मला सांगायचंय. विश यू ऑल दी बेस्ट.